नमस्ते, मी राणीदास रेसिपी चॅनल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर हे आहे सीताफळाचं गर आणि सीताफळाचं गर आहे, एकाच सीताफळाचं गर आहे। तर आज गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। जे आहे ते सीताफळाचं गर, तर मी ह्याचं बासुंदी बनवत आहे, तर तुम्ही समजून घ्या। आता मी थोडंच दूध, म्हणजे 1 वाटी दूध, मी 1 ते 1.5 वाटी दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे। आता दूध गरम होईपर्यंत आपण ना सीताफळाच्या गरामध्ये असे 4-5 काजू टाकूया आणि ना हे मिक्सरला लावून घेणार आहे। मी हे मिक्सरला लावून घेतलं आहे, पण ना मी हळूहळू 1-1 चमचा असं दूध टाकलं, कारण काजू लवकर बारीक होत नव्हते म्हणून मला दूध टाकावं लागलं। तर मी दूध टाकलेलं आहे आणि मग 1 वाटी असा गर झालेला आहे आपल्याला। आता दुधाला उकळी आली आहे। आता आपण हे जे गर आहे ना ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। मला हळूहळू हलवत राहायचं आहे। माझ्याकडनं साखर स्किप झाली आहे। साखर मी 2 चमचा साखर, चहाचा 2 चमचे साखर टाकली आहे, तर स्किप झाली आहे माझं। आता मी ह्याच्यामध्ये 4 ओळे टाकून घेणार आहे आणि एवढी थोडी खीर करते, कारण विराक्षी पण नाही आहे, रणजित पण ऑफिसमध्ये गेलेला आहे। तर आता हे स्वामी आणि मीच खाणार। तर त्यासाठी ही खीर बनवली आहे स्वामींसाठी, गोड, आज गुरुपौर्णिमेसाठी। हे 4 ओळे टाकून घेतलेले आहेत। थोडे थोडे बघा काजू पण राहिलेले आहेत। हे 4 ओळे टाकले मी आणि आता ही आपली बासुंदी तयार झालेली आहे, सीताफळाची बासुंदी। तर आता आपण काढून घेऊया। ही झाली आहे आपली सीताफळाची बासुंदी तयार। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।